शकता किती छान असं शिजलेले आणि मी खाते आता टेस्ट सांगते तुम्हाला। हॅलो गाईज, मी पूनम भोसले माझ्या युट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा मनापासून नव्याने स्वागत आहे। आता खूप छान अशी रेसिपी आणले, ते म्हणजे झटपट असा बनणारा चिकनचा रस्सा, ते म्हणजे गावरान आणि झणझणीत पद्धतीने आणि खूप इझी पद्धतीने दाखवणार आहे, जेणेकरून ज्यांना पण गडबडीत जे चिकन बनवतात ना त्यांच्यासाठी ही रेसिपी आणले। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आणि व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर माझ्या चॅनलला खूप सारं प्रेम द्या, खूप छान व्हिडिओ ग्रोथ होत आहेत, त्यामुळे शेअर पण करा। आणि चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आणि झटपट कशी चिकनचा रस्सा बनतोय ते बघूया। आणि आता हे अर्धा किलो चिकन घेतले, मस्त लिंबू टाकून नमक टाकून वॉश करून घेतले, जेणेकरून चिकनचा वास येणार नाही। तसं चिकन ही फ्रेश आहे तसंही। आणि त्याच्यानंतर हे जे इन्ग्रेडियंट लागणारे मटेरियल लागणारे चिकनसाठी ते दाखवते मी, एकदम झटपट पद्धतीने बनवले। हा टोमॅटो आहे, टोमॅटोची प्युरी करून घेतली, म्हणजे एकदम बारीक पेस्ट करून घेतली, बघू शकता तुम्ही। त्याच्यानंतर हे खोबरं लसूण आणि कोथिंबीर आहे आणि हे असं थोडंसं मोठं ठेवलंय, हे बारीक करून घेतले। त्याच्यानंतर हे कांदा बारीक करून घेतले, कांदा भाजलेला नाही, जेणेकरून आपल्याला झटपट पद्धतीने रेसिपी बनवायची। आणि त्याच्यानंतर हे कधी मसाला भाजायचा मी नंतर सांगणार आहे, त्या अगोदर तुम्हाला जे मटेरियल लागणार आहे ते मी तुम्हाला दाखवते। हा कांदा बारीक करून घेतलाय, जो कच्चा घेतलाय, भाजलेला नाहीये। त्याच्यानंतर एक बाउल दही घेतले, दह्यामुळे खूप छान टेस्ट येते, तुम्ही ट्राय करून बघा। त्याच्यानंतर हा गावरान मसाला घेतलाय, जो घरी बनवलेला आहे। त्याच्यानंतर गार्निशिंग साठी कोथिंबीर आहे, तुम्हाला जशी पाहिजे तशी घ्या। आणि त्याच्यानंतर मसाले लागणार मी तुम्हाला दाखवते। हा तांबडा तिखट आहे, म्हणजे लाल मसाला, मिरची पावडर। त्याच्यानंतर हळद आहे, हा एव्हरेस्ट मसाला आहे, जिरा आहे, खडा मसाला आहे आणि नमक आहे चवीनुसार। आणि तुम्हाला जे पण मसाले घेताय ते तुम्ही तुमच्या चवीनुसार घ्या, जे तुमच्या घरात खातात तिखट त्याप्रमाणे घ्या। पहिला मी चवीनुसार नमक टाकून घेते, कारण नमक खूप इम्पॉर्टंट आहे। नमक टाकून घेते, त्याच्यानंतर हळद टाकून घेते। जे तुम्हाला घरी खातात त्या पद्धतीने मसाले घ्या, कारण मी मसाले आमच्या घरी खातात तशा पद्धतीने घेतलेत। मसाला टाकून घेतला। आता हे मस्त आपण जसं गावरान पद्धतीने करतो ना तसं मी दाखवते तुम्हाला, की नमक आणि हळद मध्ये फक्त मॅरिनेट करून घ्या ह्याला। आणि हे मस्त हळद आणि नमक व्यवस्थित एकजीव एकत्र होऊ द्या। आणि हे लावल्यानंतर आता मी ह्याच्यामधलं खोबरं टाकून घेते, खोबरं हे सगळं टाकून घ्या। खोबरं मी अजिबात भाजीसाठी ठेवणार नाही, तुम्ही बघचाल, कारण खोबरं जेव्हा मी ह्या चिकन मध्ये, आणि हो हे खोबरं ह्याच्यासाठी इम्पॉर्टंट आहे, कारण खोबरं लसूण आणि कोथिंबीर टाकले, हे जो खोबरं आहे ना, जेव्हा चिकन शिजतं, बॉईल होतं ना, शिजतं ना, त्याच्यामध्ये खूप छान रस्सा उतरला जातो, कारण खूप टेस्टी लागतं। त्याच्यामुळे खोबरं ह्याच्यामध्ये टाकून घ्या आणि हे सगळं असं एकजीव करून घ्या। पूर्ण खोबरं असं चिकनला लागू द्या आणि थोडंसं मोठंसं ठेवा, जेणेकरून खोबरं आहे ना शिजल्यानंतर खूप छान असं चिकन बरोबर लागतं असं। हे बघू शकता एकजीव झालेलं आहे। आता आपण हे चिकन आहे ना कुकरमध्ये एकदम झटपट पद्धतीने करून घेणार आहे, 2 शिट्ट्या करणार आहे, कारण चिकन हे खूप फास्ट शिजलं जातं। आता मी कुकरमध्ये टाकून घेते पहिला, आणि आपलं कुकर गरम झालेलं आहे। आता मी ह्याच्यामध्ये तेल टाकून घेते, तेल पण तुम्ही खाताय तसं टाका, थोडंसं चिकनला जास्त टाका आणि खूप छान शिजलं जातं तेलामध्ये। तर थोडंसं तेल गरम होऊ देते, तेल पण गरम झालेलं आहे, ऑलरेडी कुकर खूप छान गरम होऊ दिलेलं आहे। आणि हे जे मॅरिनेट केलेलं चिकन आहे हे बघू शकता तुम्ही, हे चिकन आता मी त्याच्यामध्ये टाकून घेते। आपल्याला एकदम झटपट पद्धतीने बनवायचंय, म्हणून मी कुकरमध्ये शिजवते। आणि प्लस पॉइंट हा आहे की कुकरमध्ये खूप छान आतल्यात शिजलं जातं खोबऱ्यामध्ये, त्याच्यामुळे खोबऱ्याला खूप अजून जास्त टेस्ट येते। आणि हे थोडंसं हलवून घेते आता मी। आताच खूप छान असा घमघमीत असा वास येतो याला। आता ना मी ह्याच्यावरती थोडंसं प्लेट झाकून शिजवून घेणार आहे, पण थोडंसं पाणी सुटू देऊया। आणि ह्याच्यावरती आता मी पाणी ओतून घेणार आहे, जेणेकरून आपल्याला आतमध्ये पाणी नंतर ओतण्यासाठी शिजवण्यासाठी पण चिकन खूप छान हे होईल, पाणी गरम होईल।
काढून घेतलेले आणि लागू नये म्हणून थोडस हे करा, हलवून घ्या लगेच 1-2 मिनिटांमध्ये, कारण आपण खोबरं टाकलेलं आहे. आणि आता बघू शकता थोडंसं पाणी सुटलंय. आणि आता मी जे गरम पाणी केलं होतं वरती हे प्लेटमध्ये, ते पाणी थोडंसं टाकून घेऊया, कारण आपण खोबरं टाकलंय ना त्याच्यामुळे लवकर लागलं जाते. हे बघू शकता. तर मी अजून थोडंसं पाणी गरम करणार आहे प्लेट ठेवून. ह्याच्यावरती अजून थोडंसं पाणी टाकणार आहे. आता मी थोडंसं ह्याच्यावरती पाणी टाकून घेते, कारण आपल्याला ह्या गरम पाण्यामध्येच चिकन नंतर बॉईल करायचं. ह्यात पाणी हे गरम झालेलं टाकायचं आणि त्याच्यानंतर कुकरला झाकण लावून घ्यायचं आणि 2 शिट्ट्या होऊ द्यायचा, कारण चिकन खूप फास्ट शिजलं जातं कुकरमध्ये. आणि आता फक्त 1-2 मिनिटं वेट करूया. आणि आता 2 मिनिटं झालेले आहेत. वरचं पाणी पण गरम झालंय प्लेट मधलं बघू शकता. आणि आता हे ह्याच्यामध्ये टाकून घेऊया. जेवढा रस्सा पाहिजे तेवढं पाणी ह्याच्यामध्ये गरम करून टाकून घ्या. हे बघू शकता. आणि आता कुकरचं टोपण लावणार आहे आणि फक्त 2 शिट्ट्या होऊ देणार आहे, कारण चिकन लवकर शिजलं जातं कुकरमध्ये. आणि आता 2 मिनिटं होण्याची वाट बघूया. चला, हे 2 शिट्ट्या झालेले आहेत. आता ओपन करून बघूया, कारण चिकन लगेच शिजतं त्यामुळे काय एवढं काय हे नाही. हे बघू शकता खोबऱ्यामध्ये किती छान असं चिकन शिजलेलं आहे. हे बघा शिजलेले चिकन. आणि आता आपण रस्सा करायला घेऊया आणि एवढ्याच ह्याच्यामध्ये रस्सा करूया, कारण खोबऱ्यामध्ये खूप छान असं मिठातलं पाणी झालंय बघू शकता. चला आपण रस्सा बनवायला घेऊया आता. आणि आता रस्सा बनवण्यासाठी कढई ठेवली, कढई पण गरम झाले बघू शकता. आपण आता तेल टाकून घेऊया. आणि आता तेल पण गरम झालेले. आता ह्याच्यामध्ये मी खडा मसाला टाकून घेते. हे बघू शकता खडा मसाला. खडा मसाला पण भाजलेले. आता आपण कांदा टाकूया. कांदा आपण कच्चा टाकला होता. त्याच्यामुळे तेलामध्ये मस्त असा परतवून घ्यायचा, लाल होईपर्यंत भाजायचा. आता 2 मिनिटं झालेले. कांदा भाजून झालाय बघू शकतो, थोडासा लाल झालाय. ह्याच्यामध्ये आता टोमॅटोची मी प्युरी टाकून घेते आणि आता अजून 2 मिनिटं हलवूया. 2 मिनिटं थोडंसं भाजू देऊया, जेणेकरून जो कच्चा स्मेल आहे माझा निघून जाईल. आणि टोमॅटोची जी प्युरी टाकलेली ती मस्त अशी भाजून झालेली आहे. आणि आता ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे हे लाल मिरची पावडर आणि एव्हरेस्ट मसाला. आणि मस्त असं हलवून घेऊया, एकजीव झाला पाहिजे. आणि त्याच्यानंतरच आता मी गावरान मसाला पण ह्याच्यासोबत टाकून घेते. आपल्या चवीनुसार टाका. आणि आता परत एकजीव करून हलवून घेऊया. हे बघू शकता खूप छान असा मसाला भाजलेला आहे गिरवे ह्याच्यामधली. त्याच्यानंतर आता मी चिकन टाकून घेणार आहे. हे बघू शकता कुकर मधलं बॉइल्ड चिकन आहे. हे मी अगोदर काढून घेते आणि टाकून घेते याच्यामध्ये. हे कशासाठी काढते मी तुम्हाला दाखवते, कारण मला दही टाकायचंय. दह्यामुळे खूप छान भाजीला टेस्ट येते. हे बघू शकता. आता मी हे टाकून घेते. ह्याच्यानंतर आता मी दही टाकून घेते. हे बघू शकता दही. आणि दही जास्त प्रमाणात टाका, कारण दह्याने खूप छान रस्सा होतो. असं नाही का ढाब्या स्टाईल मध्ये एकदम झणझणीत. आणि आता एकजीव करून घ्या, कारण दह्यामध्ये जे गाठी गाठी घट्ट दही असतं ना, जे गाठी गाठी असतात ते एकजीव करून घ्या असं मस्त द्या, जेणेकरून जे दही आहे ते पूर्ण असं जे गाठी गाठी असतात ते फुटल्या जातील. हे बघू शकता हे सगळ्या गाठी फुटायला लागल्या. थोडस थांबा आणि मगच त्याच्यानंतर रस्स्याला आपल्याला पाणी वाढवायचं ह्याच्यामध्ये. आणि आता बघू शकता दह्याच्या गाठी किती छान अशा फुटलेत आणि हे बघत तरी किती छान यायला लागले, कारण दह्याने खूप छान टेस्ट येते. तुम्ही पण एकदा ट्राय करा. आणि आता मी जे शिजलेलं पाणी होतं, जे खोबऱ्याचं पाणी मस्त ह्याच्यामध्ये टाकून घेते. आपल्याला जेवढा रस्सा पाहिजे होता मला तेवढाच मी पाणी टाकून घेतले. आणि बघू शकता किती छान असा रस्सा झालेला आहे. आता उकळी फुटू द्या, किती छान असं तरी येते हे बघा. आणि आता बघू शकता चिकनला किती छान अशी उकळी फुटलेली आहे. भाजी आपली तयार झालीये.
आता मी गॅस बंद करते आणि गार्निशिंग साठी कोथिंबीर टाकून घेऊ मस्त अशी. किती छान तरी उतरले बघू शकता. कारण मी तेल जास्त टाकलं नाही, तुम्ही बघितलं असेल, कारण दह्यामुळे खूप छान असा आणि खोबऱ्यामुळे खूप छान असं तेल असं सुटतं. कोथिंबीर टाकून घेते गार्निशिंग साठी. हे झालेलं आपण आपला चिकनचा रस्सा एकदम झटपट पद्धतीने. आणि आता आपण खायला घेऊया. असा झालेला आहे झटपट असा चिकनचा रस्सा. आणि हे बघू शकता किती छान असं शिजलेले, खूप छान रस्सा झालाय, तरी बघू शकता किती छान आले. आणि मी खाते आता, टेस्ट सांगते तुम्हाला. खूप मस्त रस्सा झालाय, तुम्ही नक्की ट्राय करा. आणि झटपट रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा, कारण मी तुम्हाला याला फक्त 20 मिनिटात बनवणारी रेसिपी सांगितली आहे. आणि तुम्ही कुकरमध्ये शिजवा, जेणेकरून खूप छान फास्ट लवकर होईल. आणि हा व्हिडिओ कसा वाटला किंवा ही रेसिपी कशी वाटली मला नक्की मला कमेंटद्वारे कळवा. आणि तुम्ही पण घरी नक्की ट्राय करा, कारण झटपट बनणारी रेसिपी आहे. आणि हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. आणि प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि थँक्यू.